2024च्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आज या ठिकाणी विधानसभेच्या निवडणुकीचा निकाल लागला आणि मला असं वाटतं की आम्ही ज्या वेळेला प्रत्येक नागरिकांना प्रत्येक मतदार बंधू भगिनींना भेटलोय त्यावेळेला जी जाणवलेली गोष्ट आहे ती मी प्रत्येक मनोगतात व्यक्त केली होती की ही निवडणूक लोकांनी हातात घेतलेले आम जनतेनं निर्णय केला होता की सुहासबाबूला त्या ठिकाणी विजयी करायचं आहे। माझ्यासाठी राबणारे अनेक ज्ञात अज्ञात हात आहेत, कार्यकर्ते असतील, माझे सगळे सहकारी असतील, माझ्या कुटुंबातले सदस्य असतील, आदरणीय अध्यक्ष असतील, सगळी मंडळी किंवा ह्या मतदारसंघातले खऱ्या अर्थानं भाऊंच्यावरती प्रेम करणारे, आमच्या कुटुंबावरती प्रेम करणारे सगळी लोक इतक्या ताकदीनं इतक्या क्षमतेनं त्या ठिकाणी काम केले। माझे गलाई व्यावसायिक हे दुबईपासूनचा जे गलाई व्यावसायिक फक्त मतदान करण्यासाठी या ठिकाणी आले होते, विक्रमी मतदान झालं होतं आणि त्या सगळ्यांच्या आशीर्वादानं खूप मोठा विजय, ऐतिहासिक निकाल या विधानसभेचा लागला आहे। खऱ्या अर्थानं लोकांनी धनशक्ती आणि काम याच्यामध्ये काम निवडण्याचा निर्णय घेतला, त्याचा प्रत्यय तुम्हाला विटा शहरामध्ये पण आला आहे। गेल्या 5 वर्षांमध्ये भाऊंच्या माध्यमातून झालेल्या कामाचा कौल विटाच्या शहराच्या जनतेने दिला आहे। आटपाडी तालुक्यातली सगळं आम जनता असेल, खानापूर तालुक्यातली, विसापूर सर्कलमधली ही सगळी लोक गट तट पार्टी विसरून सगळ्या पक्षाचे आदेश बंधनं झोकारून माझ्या पाठीमागे राहण्याचा त्यांनी निर्णय घेतला। खूप मोठं जबाबदारी आता या निमित्तानं, कारण निकाल जर पाहता तर मी अजून त्यांनी केलेला नाही, पण मोठा विजय, ऐतिहासिक विजय ह्या जिल्ह्यातला आज घडतोय। म्हणजे इतक्या मोठी जबाबदारी लोक देत आहेत त्याची जाणीव आम्हाला सर्वांना आहे, कारण ज्यावेळेला मतमोजणी सुरू झाली पडणाऱ्या मतांच्या आकडे बघितल्यानंतर त्या जबाबदारीची जाणीव मला प्रत्येक ठिकाणी होत होती। निश्चितपणे मोठी जबाबदारी आमच्या सगळ्यांच्यावरती त्या आम जनतेनं टाकली। येत्या 5 वर्षामध्ये ती जबाबदारी पूर्ण करण्यासाठी आम्ही ताकदीने प्रयत्न करू। जो विश्वास आमच्यावरती दाखवला आहे तो विश्वास आम्ही सार्थ करण्याचा प्रयत्न करू। ज्या पद्धतीने अनिल भाऊंनी काम केले, अनिल भाऊंनी लोकांची जपण्याचा प्रयत्न केला होता, या मतदारसंघातल्या सगळ्या लोकांना न्याय देण्याची भूमिका घेतली होती, त्याच पद्धतीनं आम्ही सर्वांची इथून पुढे त्या पद्धतीने न्याय देऊ, त्यांची पूर्ण कामं करण्याची जबाबदारी आम्ही 100% घेऊ। आदरणीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब, आदरणीय अजितदादा या सर्वांनी ह्या निवडणुकीमध्ये ताकद देण्याचा खूप मोठा प्रयत्न केला। मी आमच्या सर्वांच्या वतीनं आम जनतेचं, सर्व मतदार बंधू भगिनींचं आभार मानतो। अनिल भाऊंचं कुटुंब आयुष्यभर तुमचं ऋणी राहील आणि त्याच पद्धतीने काम करण्याची भूमिका आम्ही तुमच्यावर निश्चितपणे। मला असं वाटायचं की आज आईवडील नसताना मी निवडणूक लढतोय, पण मी जे आव्हान केलं होतं की सगळ्या लोकांना माझ्या आईवडिलांची भूमिका पार पाडावी लागेल, ती भूमिका आमच्या सगळ्या मतदारसंघातल्या आम जनतेनं ती भूमिका पार पाडली। मला माझ्या आईचं प्रेम दिलं आहे, वडिलांचं प्रेम दिलं आहे, मला माझ्या भावाप्रमाणे ही सगळी मंडळी माझ्या पाठीमागे उभं राहिली। निश्चितपणे खूप मोठा विजय। मी सर्वांचा या ठिकाणी आभार मानतो। फक्त सहकार्याने एवढीच विनंती करतो की विजयोत्सव साजरा करत असताना आपला त्रास कुणाला होता कामा नये, ही भूमिका आपण सर्वांनी घेऊन विजयोत्सव साजरा करायचा आहे। धन्यवाद।